Hello, students. Today learned second chapter plants structure and functions. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये आपण सजीवसृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण या पाठाविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. या पाठामध्ये आपण आज वनस्पती रचना आणि कार्य याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम थोडे मागच्या पाठातला आपण आठवूया. लेट्स रिकॉल व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस, विच आर द व्हॅरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, परिसरामध्ये ज्या असणाऱ्या वनस्पती आहेत त्या सहज आपण कशामुळे ओळखू शकतो आणि वनस्पतीचे विविध अवयव कोणते आहेत. द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स etc ऑफ डिफरंट प्लांट्स अँड डिफरंट. वेगवेगळ्या अवयव वेगवेगळे असतात. विद्यार्थी मित्रांनो, वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प्स ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. या विशेष गुणधर्माचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. आता या वनस्पतींचे अवयव व्हॅरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स कोणते? विद्यार्थ्यांनो, द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स. मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लेट्स अस नाउ acquaint overlays with these plants again in greater details. या अवयवांची आपण सविस्तर अशी ओळख करून घेऊया. रूट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मूळ. रूट म्हणजे मूळ. ट्राय धिस. सर्वप्रथम हे करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, कीप अ मॉइस्टेड बॉल ऑफ crumpled paper. Moistened balls of crumpled paper in a conical flask. Place some soaked mouth beans, gram seeds in the between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, काय करून बघायचं आहे? एक काचेचा चंचूपात्र घ्या किंवा कोणतं एखादं काचेचं भांडं घ्या आणि त्यामध्ये वर्तमानपत्राचा गोळा टाका आणि त्याला पाण्याने भिजवायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याचे, मटकीचे 4-5 दाणे टाकायचे आणि 2-3 दिवसानंतर त्यामध्ये त्या बियामध्ये होणारे बदल त्याचं निरीक्षण करायचं. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी एक बी दाखवलेलं आहे बघा. फॉर्मेशन ऑफ रूट. द पार्ट that grows from inside the seed towards the soil is called the radicle. विद्यार्थी मित्रांनो, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास रॅडिकल म्हणतात, म्हणजे आधिमूळ. लक्षात घ्या. आता बियापासून तुम्ही बघा 2.1चा त्या ठिकाणी बियापासून जो खालच्या जमिनीकडे जाणारा जो भाग आहे तो रॅडिकल आहे.
म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण आदिमूळ म्हणतो. आणि त्याच बियापासून वरच्या भागावर जमिनीच्या वर वाढणारा जो आहे, द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉईल ही इज कॉल्ड द प्ल्युमल. प्ल्युमल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अंकुर. जमिनीच्या वर वाढणारा जो बियाचा जो भाग आहे त्याला प्ल्युमल असे म्हणतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. ग्रो इन टू द ग्राउंड. The root is thick near the ground and gradually tapers to a pointed end. विद्यार्थी मित्रांनो, मूळ हा जो आहे तो जमिनीलगत सुरुवातीला जाडसर असतो आणि जसजसा तो वाढत जात असताना खाली तो निमुळता होत जाऊन टोकदार बनतो. This part of the plant growing below the soil for support is called root. बघा विद्यार्थी मित्रांनो, रूट म्हणजे मूळ म्हणजे काय? रूट म्हणजे मूळ म्हणजे काय? व्हॉट इज द रूट? पार्ट ऑफ दॅट द प्लांट ग्रोविंग below in the soil for supporting is called root. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवास मूळ म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात घ्या. रूट ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. वनस्पतींना काही मुळांना जमिनीमध्ये उपमुळे फुटतात. दॅट ग्रो obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plants. विद्यार्थी मित्रांनो, ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात आणि मुळा झाडांना आधार देतात. These types of root is called a taproots. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. टॅपरूट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोटमूळ. लक्षात ठेवा, टॅपरूट म्हणजे सोटमूळ. रूट्स bear hair like process near the root tips. These are root hairs. विद्यार्थी मित्रांनो, मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यांना रूट हेअर म्हणतात. लक्षात घ्या, जे मुळाच्या टोकाच्या भागावर जे केसासारखे धागे असतात त्यांना रूट हेअर म्हणजे मूळ रोम असे म्हणतात. द रूट डेलिकेट. मुळाचा जो टोक असतो, जो निमुळता होत गेलेला आहे, रूट टिप, मुळाचा जो टोक आहे तो नाजूक असतो विद्यार्थी मित्रांनो. दिस इज द रिझन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. द टिप इज covered by cap-like structure called the root cap. मग त्या रूट टिप हा जो आहे तो नाजूक असतो, त्याला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्याच्यावर टोपीसारखा भाग असतो, त्याला रूट कॅप म्हणतात विद्यार्थी मित्रांनो.
म्हणजे मूळ टोपी. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. आता हे रूट मित्रांनो, हे मूळ टोपी त्या जो मुळाचा टोक आहे, मूलाग्र आहे, त्याचं रक्षण करतो. लक्षात घ्या, कारण मुळाची जी वाढ आहे ते वाढ या टोकापासूनच होते, म्हणून त्याच्यावर टोपीसारखा जो आवरण असतो त्याला मूळ टोपी, रूट म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. नाव सेकंड, टेक अ ग्लास जार अँड fill 3/4 of it with water. Place an onion of the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the roots from 8 days. तर विद्यार्थी मित्रांनो, काय, काचेच्या भरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा ठेवा. त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असा ठेवायचा आहे आणि 8 दिवस वाढणाऱ्या मुळांचं निरीक्षण करायचं. थ्रीड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट्स. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणजे फायब्रस रूट म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ रूट्स. स्टुडंट्स, देर आर 2 मेन टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट्स. Now this is the main 2 types. First type, tap roots म्हणजे सोटमूळ, and fibrous root म्हणजे तंतुमय मूळ. हे 2 मुख्य मुळाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. Dicotyledonous plants have 2 tap roots while monocotyledonous plants have fibrous roots. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ आढळतात आणि एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे आढळतात विद्यार्थी मित्रांनो. सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सरगम, ज्वार, मेज, कोरन, पी, coriander, it extra in on earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plants grow 15 to 20 cm height, uproot them. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? आता एका कुंडीत वटाणा, मोहरी, ज्वारी, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस काळजीपूर्वक वाढवा आणि शेवटी रोपे वितभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना अलगद उपटा आणि पाणी भरलेल्या मोठ्या शंकुपात्रात, जेणेकरून मुळांना इजा होत नाही, मुळावरील माती निघून जाईल. अशा पद्धतीने त्याचं निरीक्षण करायचं आहे. कोणत्या वनस्पतींची मुळे टॅपरूट आहेत आणि कोणत्या वनस्पतींची मुळे ही फायब्रस रूट आहेत, हे आपल्याला ओळखायचे आहे. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, sorghum have 2 types of roots. विद्यार्थी मित्रांनो, मका, ऊस, ज्वार ह्या वनस्पतींमध्ये 2 प्रकारची मुळे आढळतात. Some roots are underground
whereas some grow from the stem just above the soil. बघा, काही मुळे जमिनीखाली असतात त्या वनस्पतीत, तर काही मुळे जमिनीच्या वर खोडावर फुटतात. The later are called adventitious roots. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या मुळांना आगंतुक मुळे असे म्हणतात. ॲडव्हेंचरस रूट्स म्हणजे आगंतुक मुळे. विद्यार्थी मित्रांनो, बिसाइड द नॉर्मल फंक्शन लाईक ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, anchoring and supporting the plants, roots perform some other functions too. Roots show some modifications to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, रनर रूट्स, ब्रीदिंग रूट्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वनस्पतींना जे पाणी आणि क्षार शोषून घेणं आणि आधार देणं हे जे कार्य त्यांना करावं लागतं, त्यासाठी त्यांच्यामध्ये जे बदल झाल्यामध्ये त्यांना मॉडिफाईड रूट्स म्हणतात, म्हणजे रूपांतरित मुळे. त्याचबरोबरीने एरियल रूट्स असतात, धावती मुळे, हवाई मुळे, शोषण मुळे, आधार मुळे, ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता हे करून पहा. टेक सम वॉटर इन स्मॉल ग्लास जार, पुट अ plantlet in it such a way that its roots are dipped in the water. Make the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss your observation in the class. विद्यार्थी मित्रांनो, एका काचेच्या लहान भरणीत पाणी भरून घ्या आणि त्यात एक रोपटे ठेवा. रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा आणि पाण्याच्या पातळीची खूण करा, म्हणजे नोंद करा. आता त्यावर 5 मिली तेल टाका आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करा. आता सेकंड पार्ट्स ऑफ प्लांट्स. नाव सेकंड पार्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीचा दुसरा अवयव, दुसरा भाग म्हणजे स्टेम. स्टेम म्हणजे खोड, ज्याला मराठीत आपण खोड म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरास खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. द स्टेम grows above the soil from the plumule of the sprouting seed. As the sprout grows, the length of the stem gradually increases too. There are nodes on the stem. आता खोडावर पेरे असतात. पेरे म्हणजे नोड म्हणजे पेरे.
देर आर नोड्स ऑन द स्टेम. नोड म्हणजे पेरे विद्यार्थी मित्रांनो. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. जिथे पेरे असते तिथे पाने फुटतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स ही इज कॉल्ड ॲन इंटरनोड. विद्यार्थी मित्रांनो, दोन नोडच्या दरम्यानचा जो भाग आहे म्हणजे दोन पेऱ्याच्या आतील जो भाग कांडे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. इंटरनोड म्हणजे कांडे. नोड म्हणजे पेरे, इंटरनोड म्हणजे कांडे. लक्षात घ्या. द टिप ऑफ द एपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. आता खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. लक्षात घ्या. आणि या मुकुलापासूनच खोडाची उंची वाढते. लक्षात घ्या. बड म्हणजे मुकुल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ एनी प्लांट्स अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स हॅज पर डायग्राम्स. dear students, another parts of leaf. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीचा तिसरा अवयव, तिसरा पार्ट म्हणजे पान. पान हा वनस्पतीचा तिसरा भाग आहे. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन स्टेम. खोडाला पेऱ्याच्या जागी पाने असतात. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. विद्यार्थी मित्रांनो, पाने सामान्यतः ही पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. लक्षात ठेवा. The broad spread out part of the leaf is called the leaf blade or lamina. पानाच्या पसरट भागाला विद्यार्थी मित्रांनो लीफ ब्लेड और लॅमिना असे म्हणतात. म्हणजे पर्णपत्र असे म्हणतात. अँड इट्स इज कॉल्ड द लीफ मार्जिन. पानाच्या कडेला लीफ मार्जिन असे म्हणतात. हे जे पानाची कड असते विद्यार्थी मित्रांनो, ते पानाच्या कडेला लीफ मार्जिन असे म्हणतात. म्हणजे पर्णधारा. हे लक्षात ठेवा. नाउ लीफ मार्जिन मे बी इंटेर डेनेट और लोबेड. आता ह्या पानाची जी कड आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्णधारा ह्या ज्या आहेत, काही पानांची सलग असते, तर काहींची दंतेरी असते, तर काहींची खंडित असते. हे लक्षात ठेवा. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ॲपेक्स. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला लीफ ॲपेक्स म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉल कॉल्ड अ पेट्युअल. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात. सम लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटल्स. काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. द प्रोटीन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द called the leaf base. विद्यार्थी मित्रांनो,
पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल, लीफ बेस. लीफ द प्रोटीन of the leaf attach the stem is called the leaf base. Small leaf like. विद्यार्थी मित्रांनो, त्या देठाजवळ जिथं लीफ बेस आहे त्या ठिकाणी लहान पानासारखे भाग असतात. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिपल्स. त्याला उपपर्ण असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. स्टिपल्स म्हणजे उपपर्ण. डू यू सी स्टिपल्स इन ऑल प्लांट्स? नो. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल midbeam. Such leaves are called simple leaves. विद्यार्थी मित्रांनो, साधे पान, सिंपल लीव्ज म्हणजे साधे पान आहे. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. अनेक पर्णिकांमध्ये such leaves are called compound leaves. कंपाऊंड लीव्ज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पान. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. विद्यार्थी मित्रांनो, साधे पान आणि संयुक्त पान असे दोन पानाचे प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो. Observe and discuss. Observe branches like rose, neem, coriander and hibiscus. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादीची छोटी फांदी घेऊन निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो. In different plants the arrangement of leaves on the stem is different. खोडावरील पानाच्या मांडणीनुसार त्यांचे प्रामुख्याने वेगवेगळे प्रकार पडतात. कोणते ते विद्यार्थी मित्रांनो? स्टेम इज डिफरंट. अरेंजमेंट ऑफ लीव्स. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, ओव्हरलेट, स्पायरल, इट एक्स्ट्रा. म्हणजे गोलाकार, एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. अल्टरनेट, अपोजिट, ओव्हरलेट, स्पायरल. अकॉर्डिंग टू शेप लीव्स आर राउंडेड and plumate. Palmate, lanceolate, linear. Now this is म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या आकारानुसार पर्णपत्राचे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. टेक पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व दॅम केअरफुली.
एक पिंपळाचे व एक मक्याचे पान घ्या आणि दोन्ही पानांच्या पर्णपत्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट बाय अ सिंगल midwin which lines along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the midwin. They are branched and form a network or reticulum. On the other hand, in leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. The pipal leaf blade has reticulate venation and the maize leaf blade has parallel venations. विद्यार्थी मित्रांनो, पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते, त्यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास रेक्टिक्युलेट विनेक्शन असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविन्यास पॅरलल विनेक्शन्स असे असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर नाव नेक्स्ट पार्ट्स ऑफ प्लांट्स. नाव फ्लावर म्हणजे फूल. विद्यार्थी मित्रांनो, फ्लावर म्हणजे फूल. केअरफुली ऑब्झर्व अ फुली ओपनड हिबिस्कस फ्लावर्स. जास्वंदीचे पूर्ण उमललेले फूल घेऊन त्याचे निरीक्षण करायचे. विद्यार्थी मित्रांनो, फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टाल्क कॉल्ड पेडिसिल. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. पेडिसिल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो देठ आहे. पेडिसिल म्हणजे देठ. वन एंड ऑफ द पेडिसिल ही इज अटॅच्ड टू द स्टेम. आता फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग म्हणजे सामान्यतः कसा असतो. आता देठाचं एक टोक खोडाला जोडलेले असते. नाव वन एंड ऑफ द पेडिसिल ही इज अटॅच्ड टू द स्टेम्स. म्हणजे देठाचा एक टोक खोडाला जोडलेला असते. द other end of the pedicel he is expanded and swollen. आता तोच फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेंडेड अँड स्वोलेन. इट इज कॉल्ड द रिस्पेक्टेल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुष्पाधार. प्लांट्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर्स आर सपोर्टेड ऑन द रेस्पेक्टेल कॅलेक्सी, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ अ फ्लावर. विद्यार्थी मित्रांनो, ह्या वनस्पतीच्या वेगवेगळे भाग आहेत. कॅलेक्सी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कॅलेक्सी म्हणजे निदलपुंज. कॅलेक्सी म्हणजे निदलपुंज. इन द बड
condition the petals are covered by leaf like parts are called sepals which are green in color they from the galaxy. लक्षात घ्या. निदलपुंज हे कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारखा भागाने झाकलेल्या असतात. मग हे जे हिरव्या रंगासारख्या भागाने जे झाकलेले असतात हे आवरण म्हणजेच गॅलेक्सी आहे, जो जनरली ग्रीन कलर असतो. स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रीन कलरचा असतो गॅलेक्सी. आणि ते पाकळ्याच्या भोवताली पाकळ्या त्याच्या खाली झाकलेल्या असतात. करोला म्हणजे दलपुंज. दिस इज मेड ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. विद्यार्थी मित्रांनो, दलपुंज पाकळ्याने हे वेगवेगळ्या रंगाचे बनलेले असतात. लक्षात घ्या. ऑब्झर्व द सेफ कलर अँड स्मेल ऑफ द corolla of various flowers like the rose, chrysanthemum, hibiscus, mogra, कनेर, तगर, इटेक्सा या विविध फुलांचे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कनेर या फुलांच्या दलपुंजाचे आकार व गंध, रंग यांचे निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो फुलाचा, तो म्हणजे अँड्रोशियम आहे. लक्षात घ्या. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा फुलाचा पुल्लिंग भाग असून दिस मेड ऑफ कार्पेल्स म्हणजे पुमंगाचा बनलेला आहे. पुंकेसराचा, हा पुंकेसराचा बनलेला असतो. त्यात पराकोश व्रत असतात. लक्षात घ्या. इच स्टेमेन इज मेड ऑफ अनदर अँड फिलमेंट. त्यानंतरचा भाग जो आहे तो गायनोशियम. तर गायनोशियम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जायांग. जसं अँड्रोशियम हा पुंकेसराचा बनलेला आहे, हा गायनोशियम स्त्री केसरचा बनलेला आहे. जसं तो अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह आहे, तसं गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह आहे. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स म्हणजे स्त्री केसरचा आहे. दिस इज मेड ऑफ कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री केसरचा बनलेला असतो. त्यात कुशीव्रत व अंडाशय असते. अ टेक वर्टिकल section of a hibiscus flower with the help of a sharp blade by cutting the flower vertically from stigma to pedicel. Both section of the flower will be seen to have the some structures. विद्यार्थी मित्रांनो, एक चांगले ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुशीपासून देठापर्यंत उभा छेद घ्या. या दोन भागापैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हाला दिसेल. आफ्टर मॉनिटरी anthers, breast
and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. Due to pollination, holes, egg cells in the get fertilized. Fertilized holes from the seeds and the develops into a fruits. मित्रांनो, परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुशीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात, म्हणजे पोलिनेशन. परागीभवन, पोलिनेशन म्हणजे परागीभवन. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीजमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा जो भाग आहे, शेवटचा वनस्पतीचा शेवटचा भाग म्हणजे फळ, फ्रूट. फ्रूट म्हणजे फळ. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. ईच टाइप्स ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देर आर व्हेरिएशन इन देअर शेप, कलर, टेस्ट इट एक्स्ट्रा. त्यांचा आकार, रंग, चव यांमध्ये विविधता आढळून येते. मँगो contains only one seeds. आंब्यात एकच कोय असते. Has jackfruit consist of many small fruitlets, each with its own seeds. आता तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. विद्यार्थी मित्र, अशी एक बी असणारे काही फळांच्या याच्यामध्ये आता तुम्ही पहा, मँगो. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, मँगो, चिकू, ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा आणि तुम्हाला काय दिसते त्यामध्ये. नाउ each fruits has a different skin or cells, fleshy parts and seed in cause of fruits like cashew. Its seed is outside the fruits. जर आपण काजूचं बी पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, काजू फळाच्या बाहेर बी दिसते आपल्याला, हे लक्षात घ्या. Soak the seeds of pea, wheat, rice, jawar, groundnut in water from 3-4 hours. विद्यार्थी मित्रांनो, शेंगदाणा, वटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा आणि प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर अँड ऑब्झर्व दॅम. आपल्या बोटाच्या याच्याने, त्या चिमट्याने बियाला दाबायचं आहे.
काय होतं विद्यार्थी मित्रांनो दाबल्याने? सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटलेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, ज्या बियाचे समान 2 भाग होतात त्यांना द्विदल असे म्हणतात. Seeds which do not divide into 2 equal parts are called monocotyledons. विद्यार्थी मित्रांनो, ज्या बियांचे समान 2 भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला चॅप्टर आहे सेकंड, पार्ट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. आता पार्ट्स ऑफ प्लांट्स 5 आहेत: रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर अँड फ्रूट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हा पाठ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे वही आहे नोंदवहीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, मुळाचं आकृती काढायची आणि मुळाच्या भागांना नावं द्यायची, आणि खोडाची आकृती काढायची आणि खोडाच्या भागांना नावं द्यायची. पानाची आकृती काढा, पानाच्या भागांना नावं द्या. फुलाचे वेगवेगळे भाग वेगळे दाखवा. असे या चारींचे डायग्राम्स, पार्ट्स, ड्राइव द डायग्राम्स. फर्स्ट, पार्ट्स ऑफ रूट. सेकंड, पार्ट्स ऑफ स्टेम. थर्ड, पार्ट्स ऑफ लीव्स. फोर्थ, पार्ट्स ऑफ फ्लावर्स. एवढ्यांचं डायग्राम काढून तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.